कोकणामध्ये ठाकरे आणि राणे समर्थकांमध्ये बुधवारी तुफान राडा झाला। मालवणच्या राजकोट किल्ल्यावर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी धक्काबुक्की झालेली आहे। एकमेकांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली। तिथे नेमकं काय घडलेलं आहे पाहूयात या रिपोर्टमधून। कोकणात तुफान राडा। घोषणाबाजी धक्काबुक्की, ठाणे आणि राणेंचे कार्यकर्ते भिडले। मालवण राजकोट किल्ल्यावर काय घडलं? वेळ सकाळी 11:30 वाजताची। मालवणच्या राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। त्याच ठिकाणची पाहणी करण्यासाठी माजी खासदार निलेश राणे किल्ल्यावर पोहोचले। त्याच वेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारही तिथे पोहोचले। काही मिनिटातच माजी केंद्रीय मंत्री आणि सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे ही पाहणीसाठी पोहोचले। कधी काळी एकमेकांचे सहकारी आणि आता कट्टर विरोधक असलेल्या राणे आणि वडेट्टीवारांनी एकमेकांशी हस्तांदोलन केलं। वेळ सकाळी 11:50 महाविकास आघाडीकडून घटनास्थळी मोर्चा आयोजित करण्यात आला होता। त्यासाठी माजी खासदार विनायक राऊत आणि त्यांचे समर्थक किल्ल्यावर पोहोचले। त्यावेळी ठाकरे आणि राणे समर्थकांमध्ये घोषणाबाजी सुरू झाली। दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून आले। वेळ दुपारी 12 वाजता। आदित्य ठाकरे आणि जयंत पाटील हे महाविकास आघाडीचे नेतेही घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी राजकोट किल्ल्यावर पोहोचले आणि तिथंच राड्याची ठेणगी पडली। ठाकरे आणि राणे समर्थकांच्या घोषणांचा जोर वाढला। शिवसेना आमदार वैभव नाईकांनी राणेंना उद्देशून आक्षेपार्ह घोषणा दिल्या। त्यामुळे राणे समर्थकांचा संताप अनावर झाला आणि दोन्ही बाजूने जोरदार धक्काबुक्की देखील सुरू झाली। वेळ दुपारी 12:30 हा राडा सुरू झाल्यानंतर आदित्य ठाकरेंनी पुतळ्याच्या जागेजवळच ठिय्या आंदोलन सुरू केलं। तब्बल अर्धा तास ते ठिय्या देऊन बसले होते। तर प्रवेशद्वाराजवळच राणे पिता पुत्र आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी ठाकरेंचा बाहेर जाण्याचा मार्ग रोखून धरला। त्यामुळे राडा आणखीनच वाढला। मेच्युरिटी आहे। आम्ही आत येत असताना मला वाटतं कुठच्यातरी आमच्याच आपल्यामधून एखाद्या कॅमेरामॅनला धक्काबुक्की झाली आणि त्याच्यापासून सुरुवात झालं। मी आमच्या कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे की अशा महाराजांच्या किल्ल्यामध्ये आपण तरी राजकारण करायचं नाही। हेच आहे ना की हे त्यांचं तेवढेच बुद्धी आहे। ठीक आहे, ती बालबुद्धी तेवढी राहते, उंचीप्रमाणे आहे। मोदींच्या दौऱ्यामध्ये सुद्धा भाजपचे झेंडे घेऊन असेच नाचत होते आणि काल जेव्हा छत्रपतींचं स्मारक पडलं तेव्हा मात्र पाय लावून हे गप्प होते। आज हे नारायण राणे आज 3-4 दिवसात इथे आलेत। नारायण राणेंच्या तोंड काय आणि त्यांच्या बहिणीची राणे यांची कंपनीची तोंड बंद होती। का बंद होती तर ह्या भ्रष्टाचारामध्ये प्रमुख असलेल्या रवींद्र चव्हाणांनी नारायण राणेंच्या निवडणुकीमध्ये 1,000 रुपये लोकांना वाटले होते, त्यामुळे त्यांची तोंड बंद आहेत। परंतु हे विषय छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या ठिकाणी आम्हाला काढायचे नाहीत। 15 मिनिटात जर खाली नाही गेले तर शिवसेना सुद्धा रस्त्यावरची संघटना आहे, रस्त्यावर ताकद दाखवू। 15 मिनिटाचा वेळ हातातून घेऊन घ्या। वेळ दुपारी 1 वाजता। जयंत पाटील यांनी दोन्ही गटांमध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला। माजी खासदार निलेश राणेंची भेट घेऊन त्यांनी समजूत काढण्याचा खटाटोप देखील केला। आदित्य ठाकरे आणि ठाकरे समर्थकांना जाऊ देण्याची विनंती त्यांनी केली। तेव्हाही घोषणाबाजी सुरूच होती। पाटलांनी पोलिसांनाही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी विनंती केली। वेळ दुपारी 2 वाजता। पोलीस दोरखंड पकडून ठाकरे आणि राणे समर्थकांमध्ये उभे राहिले। भिंत तयार करून दोन्ही गटांना वेगळं करण्याचा पोलिसांचा प्रयत्न होता।
त्यानंतर आदित्य ठाकरे आणि त्यांचे समर्थक राजकोट किल्ल्यावरून बाहेर पडले। यावेळी राणे समर्थकांनी पुन्हा एकदा आदित्य ठाकरेंच्या विरोधात घोषणाबाजी केली। ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनीही घोषणाबाजीनं प्रत्युत्तर दिलं। पुन्हा काही काळ तणाव निर्माण झाला। पोलिसांनी हस्तक्षेप करून दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांना कसबस शांत केलं। आणि तब्बल 2 तासांनी हा राडा संपला। झी 24 तास, मालवण, सिंधुदुर्ग।